धोप्याची वडी, रसावडी बनवूया. तर मी धोपा घेतलेले आहे. यात बेसन, हळद, तिखट, मीठ, आणि थोडे तीळ टाकून भिजवून घ्यावे व थोडं लिंबू पिळावं. त्याच्यानंतर आपण धोप्याच्या पानाला असं बेसन लावून घ्यावं. एक पान उलटा, एक पान सरळ, असे पूर्ण अशा प्रकारे लावून घ्यावे. नंतर आपण एका कढईमध्ये पाणी टाकून व चाळणी ठेवावं व ते वड्या, धोप्याचे पानाचे वड्या आपण अशा प्रकारे उकडून झाल्यानंतर पाडून घ्यावे व तेलामध्ये तळावे. अशा प्रकारे आपण तेलामध्ये तळूया. तळून झालं की आपण खाकस खोबरा, आपला कच्चा मसाला भाजून घेऊन असं पेस्ट करावे व रस्सा करावे. रस्सा तयार झालं की आपण ते वड्या, तळलेल्या वड्या आपण रस्स्यामध्ये सोडून द्यावे. अशा प्रकारे धोपावडी, रस्सावडी तयार झालेली आहे. धोप्याची रस्सावडी.